विशू बोराडे यांच्याकडून देखील कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येत आहे. मनीष या ठिकाणी या. मनीष चला मॅचला ऑन करा. त्या ठिकाणी मॅचला ऑन करा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. लवजी अल्पेश 11 लवजी आणि त्यांच्या विरोधात सिद्धू 11 कैरे या दोन संघटनांना मॅच पाहायला मिळेल. सलामीची जोडी अल्पेश आणि त्याच्या जोडीला संदेश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत, परंतु मायक्रोफोनवरती असतील समीरजी संदीपजी बोर्डे सर. नरेंद्र पाटील यांच्यासाठी प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल दत्ता काने यांच्याकडून. येस थँक्यू अजिंक्य. जाऊया मॅचकडे. आता त्याचं एक चांगली मॅच आपल्या भेटीला जरूर आले. एकीकडे आपण पाहतोय लवजी आणि त्याच्या विरोधात टीम कैरे, दोन्ही खालापूरचे संघ आज मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. विशू बोराडे यांच्याकडून विक्रांतने जो झेल टिपला होता त्याच्यासाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज आलाय. प्रथमेश या आपण पारितोषिक घेणे. विक्रांत हे घ्या विक्रांत. येस वेल प्लेड. शिवशक्ती कडाव टीम. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज कैरे टीम कडून पंकज ओमले गोलंदाजी करताना दिसत आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला. द्वितीय बॉलवरती एकेरी स्वरूपात धाव आली. ही बिग फाईट जरूर आपल्या भेटी राहील. आणि त्याच्यानंतर एक शेवटची मॅच मात्र आजच्या डे नाईट स्पर्धेमधली पहिल्या दिवसातली पाहायला मिळेल. अर्थातच आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 षटकांचा मर्यादित सामना आहे. संदेश आणि अल्पेश ही जोडी मैदानावरती जरूर पाहायला मिळते. नेक्स्ट बॉलसाठी चांगला बॉल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पंकजला. परंतु यावेळी ज्या पद्धतीत एक सामना फार चांगला पाहायला मिळाला. एकीकडे असरोडी आणि त्याच्या विरोधात टीम लवजी होती. एक दर्शनीय सामना होता. परंतु असरोडी टीमच्या ध्रुवी एंटरप्राइजेस यांच्या वतीने विक्रांतसाठी जे 500 कॅच टिपली त्याच्याकडे 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात आल्यात. आणि सर्व गोलंदाजांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज ध्रुवी एंटरप्राइजेसकडून देण्यात आलेलं आहे. शिवशक्ती कडाव संघासाठी वेल प्लेड. जाऊया मॅचकडे. यावेळी मात्र डॉट आलाय. डॉटच्या मदतीने एक धावसंख्येला स्थिरावून ठेवण्याचं कार्य गोलंदाज पंकज मैदानात जरूर करताना दिसून येत आहेत. अतिशय जर पाहायला गेलं तर खरोखर कडाक्याची थंडी पडली आहे. चांगला फटका. पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने चेंडूला लॉंग ऑफ रिझनमध्ये ट्रॅव्हल केलं गेलं आहे. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचलाय 7 आकड्यावरती. थंडीचं वातावरण जरूर आहे परंतु त्याच्यानंतर उपस्थित झालेला आत्तापर्यंत टिकून राहिलेला दर्शक वर्ग जो आहे यांचं मात्र मनाच्या अंतःकरणापासून खरोखर स्वागत करूया. कारण अगदी या कडाक्याच्या थंडीतसुद्धा क्रिकेटची मजा लुटण्यासाठी मात्र ते उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा स्वागत करूया. जेव्हा मॅचकडे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अगदी बॉल पुढ्यात टाकला ज्याच्यानंतर फटका खेळता आला नाही. फ्रंट फूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी एकेरी धावेवरती समाधान मानावं लागलं. आणि एका धावेच्या मदतीने थिंबे थिंबे तळे साचे 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्याच्यानंतर एकेरी. त्याच्यानंतर डॉट. त्याच्यानंतर 2. त्याच्यानंतर 1. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. या षटकातला शेवटचा बॉल आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. यावेळी मात्र हाताळला गेलाय पंकज ओंबलेच्या गोलंदाजीने. आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय आता 38 सर्कलची जी पाबंदी आहे या बॉल नंतर हटवली जाणार.
चांगला स्ट्रोक यावेळी अगदी दर्जेदार देखना फटका मी तर म्हणे स्क्वेअर लेग रिझनचा. आणि यावेळी या 4 धावींच्या मदतीने मात्र इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 12 आकड्यावरती. पहिला दिवस रात्रीचा खेळ चालू आहे. अगदी वेळेत आपण आहोत. यानंतर फक्त एकच लढत बाकी असेल म्हणजे 12:30 वाजता शो पॅकअप होऊन जाईल. असंच आपल्याला प्रत्येक दिवस रात्रीमध्ये करायचे. सर्व उद्योजक आहेत तमनाथचे, जास्त वेळ नाही आहे त्यांच्याकडे. जिल्हा प्रमुख चषक 2024 दुसरा दिवस रात्रीच्या खेळामध्ये उद्या ठीक 3:30 वाजता रिपोर्ट करायचे टीमला. 4 वाजता सामना चालू होईल दुपारी, म्हणजे 4 वाजता सामना चालू होईल. निविदी 11 सांडशी विरोधात मुकपे. लक्षात असू द्या, निविदी 11 सांडशी विरोधात मुकपे. दोन्ही टीम 3:30ला रिपोर्ट करा. 4 वाजता सामना आपला होईल. त्यानंतर वरई विरोधात पळसदरी, दामत विरोधात कोंदिवडे, तमनाथ विरोधात बीड. 8 जे संघ खेळणार आहेत. आज तुम्हाला पुन्हा एकदा सूचित करतोय, वेळेत या, कारण आपल्या तालुक्यातले संघ आहेत. वेळेत आला नाहीत तर पॅनलाइज करण्यात येईल. प्रतीक मोरेची गोलंदाजी आपण मैदानात पाहतोय. आता सांघिक खोड्यातलं दुसरं स्पेल हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय. फार मोठा अटॅक करत होता, परंतु यावेळी नेम मात्र चुकला मी म्हणेल. कारण जर अचूक नेम लागला असता तर मात्र बॅटरला मैदानातून परतावं लागलं असतं. इतक्याला दूरवर जाऊन पोहोचले होते आणि त्याच्यातून मागे आले होते. दरम्यान जर पाहायला गेलं तर यावेळी मात्र गोलंदाज फार चाणक्य निघालेत. पहिला बॉल अगदी सुंदररित्या फेकला गेलाय. हा चांगला फटका. यावेळी मात्र स्क्वेअर आणि फाईनच्या मधून बॉलला ट्रॅव्हल केला गेलाय. प्रयत्न केला नाही मी म्हणेल. यावेळी जरा प्रयत्न केला असता तर शरीराचा वापर करून या ठिकाणी झेल जरूर टिपता आला असता, परंतु इतकं लेझी क्रिकेट सध्या मैदानात आला आणि आशा सोडून दिली की हा बॉल षटकारात कन्व्हर्ट होतोय खरं म्हणायला गेलं तर. दरम्यान आपण पाहतोय कर्जत रिक्षा चालक मालक युनियन संघटनेचे अध्यक्ष आदरणीय दत्तादादा भोईर यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यावेळी मात्र एकेरी स्वरूपातली धाव जरूर धावफलकावरती पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर लेगबायच्या स्वरूपातली धाव पंचांकडून इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय आणि त्याच्यानंतर एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावती जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 19 आकड्यावरती. अगदी जर पाहायला गेलं तर दत्ता भोईर यांचा उल्लेख करायचा झाला तर त्यांना सुद्धा माहिती आहे आजची दत्ता पाटील आजची रात्र इथे काढायचे, त्याच्यानंतर उद्या पुन्हा कामावरती रुजू जायचंय, तीच रिक्षा आपली वाट पाहते हे मात्र दत्ता पाटील यांना चांगलं माहिती आहे. आणि तमनाथ कबड्डीचे कॅप्टन आहेत म्हणायला गेलं तर फार कौतुक करावं लागेल आणि इकडं संदेशचं कौतुक करावं लागेल खरं म्हणायला गेलं तर. आणि उद्या एकतर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे, त्यामुळे नक्कीच उद्याच्या दिवसात आपण पाहायला गेलं सुट्टी घेतली वाटतंय. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका. गॅप सिलेक्शन फार चांगला. आगे चेंडू धावतोय आणि त्याच्या मागे खेळाडू पाहायला मिळत आहेत, परंतु इथे मात्र चेंडू जिंकला आणि इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचल्या 4 धावेच्या मदतीने 23 आकड्यावरती. काय फटकेबाजी. एक सुंदर गॅपचं सिलेक्शन जर मैदानात पाहायला गेलं तर बॅटरकडून पाहायला मिळत आहे. अर्थातच संदेश बॅटिंग मार्कवरती आहे. जिल्हा प्रमुख चषक 2024 आपण अनुभवत आहे. अर्थातच प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवणारी स्पर्धा आहे. आम्ही मगाशीच म्हटलं की पहिली खासदार ट्रॉफी, त्याच्यानंतर आमदार ट्रॉफी, त्याच्यानंतर जिल्हा प्रमुख. सध्या या ट्रॉफींचा झंझावत या मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. प्रतीक मोरेची गोलंदाजी आहे. फी फॅक्टर आज या ठिकाणी पाहायला मिळते कैरे टीमच्या बाबतीत. फार चांगला बॉल. अगदी दर्जा गोलंदाजीचा मैदानावरती राखला जातोय आणि त्याच्यानंतर डॉटची संगता केली जाते. डॉटच्या मदतीने यावेळी धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे 23 आकड्यावरती. अगदी चांगला स्कोर मी म्हणेल. पहिल्या षटकात आल्या होत्या 12 आणि इथे जर विचार करायला गेला तर या 5 बॉलमध्ये
11 धावा खर्च केल्यात. लास्ट बॉल सेकंड ओव्हर. फुलटॉस आणि त्याच्यावरती दमदार फटका. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय खणखणीत दणदणीत. आहे डीजे मास्टर. सोनू शेठ भूपतराव मला वाटते मंचावरून थोडेसे खाली उतरलेले दिसत आहेत. अजूनही कडाव संघासाठी एक मॅच जरूर बाकी असेल आणि ते कडाववाल्यांची पाठीराखे म्हणून आज जरूर पाहायला मिळत आहेत. आणि खरोखर मला वाटतंय त्याच्यासाठी सोनू भूपतराव यांच्या पारितोषिकांसाठी आयोजकांना या ठिकाणी असिस्टंट जरूर नेमावा लागला, कारण इतकी भली मोठी लिस्ट ती प्राईजची होती. खरं म्हणायला गेलं तर मला वाटतं राकेश त्या भूमिकेत जरूर होते. चांगली त्यांच्याकडे लिस्ट असेल, जबरदस्त मोठा आकडा असेल आज त्यांचा पारितोषिकांचा कडाव टीमसाठी. आणि खरोखर एक आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हे सगळं केलं जातं. अर्थातच गावचा संघ मैदानात जेव्हा असतो ना त्यावेळी मात्र तो चांगला प्रदर्शन करावा आणि त्यातून मॅच जिंकावी याच्यासाठी बरेचसे पाठीराखे असतात, मान्यवर असतात आणि ती छाती मात्र अभिमानाने मैदानात फुलून येत असते, मंचावरती फुलून येत असते. दरम्यान जर पाहायला गेलं तर या मॅचकडे जरूर जाऊया. एकीकडे आपण पाहतोय लवजी आणि त्याच्या विरोधात टीम कैरे आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 29 या आकड्यावरती. 29 रन स्कोर्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. रॉयल पाटील बाबा, नाव एकतर पाटील लागलं ना त्याच्यातही नाव आहे रॉयल. चांगला फटका यावेळी बहुतांशी जर पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न अतिगाई यावेळी पाहायला मिळते. एकीकडे जर विचार करायला गेला तर आमचे 12 प्रतिनिधी आहे त्यांच्याकडे मी जरूर जाईल. रॉयल पाटील, परंतु या रॉयलचं मिनिंग काय होईल? म्हणजे टोपण नाव तर काहीतरी असू शकतं, नुसतं रॉयल. अच्छा चला ठीक आहे, रॉयल तर रॉयलकडे जाऊया आपण. असो कधी कधी काय होतं, आता काही गोष्टींचा अभ्यास करावा लागतो आणि त्यातूनही बरेचशी नामकरणांचा विचार करायला गेलं तर जसजसा काल बदलतो तसतसं नावात आणि राहणीमानात बरंच काही बदल पाहायला मिळतात. असो रॉयल पाटील सध्या मैदानावरती आहेत, गोलंदाजी करतायत. पहिल्या बॉलवरती एकेरी स्वरूपातली धाव देत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न संदेश आणि अल्पेशला तो जिवारी जरूर लागत होता, परंतु इथे अल्पेशच्या बॅटमधून एकेरी स्वरूपातली धाव आली. संदेशसाठी संधी पुन्हा एकदा दरवाजा टोटावत होती. यावेळी बॅटिंग फार चांगली साकारली, परंतु बॉल येण्याच्या अगोदरच बॅट फिरवली आणि त्याच्यानंतर मी म्हणेल हा बॉल सरळरित्या किपरच्या हातात पाहायला मिळतोय. जो स्ट्रांज आहे बॅटिंगचा यावेळी संदेशा बॅटरचा, ज्या पद्धतीत फटके येतात तशीच फटके मारण्याचा प्रयत्न आहे. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र जागा काय बनवली आणि इथे मात्र फटका फसलाय. खरं म्हणायला गेलं तर स्ट्रोक चांगला होता, परंतु यावेळी उंची दिली, लांबी मात्र कमी आली आणि पहिला झटका लवजे टीमला. कम ऑन डीजे. दत्ता खाणे साहेबांकडून मात्र नरेंद्र पाटील यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आली. कॅश टिपल्याबद्दल त्यांना सुद्धा माहिती आहे की महत्त्वपूर्ण विकेट आहे ज्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी होत होती. आत्तापर्यंत 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि त्याची कॅच मैदानावरती टिपणं फार गरजेचं होतं. अशा वेळी जर आता पाहायला गेलं ना, एकदा तुम्ही एक लक्षात घ्या, 8 साडेआठ रात्रीचे वाजले की त्याच्यानंतर मात्र बॉलमध्ये ती नमी पाहायला मिळते आणि मोठमोठे स्ट्रोक घेण्याच्या प्रयत्नात मात्र कधी कधी सामना गमवावा लागतो. त्याचं मागचं उदाहरण मागच्या सामन्याचं जरूर आपल्याला पाहायला मिळालंय. दरम्यान एकीकडे आपण पाहतोय पारितोषिक येत आहे शिपुत्र साखरेकडून या कॅचसाठी, रॉयल पाटीलसाठी. चांगला स्ट्रोक यावेळी जरूर पाहायला मिळतोय, परंतु इथे पुन्हा एकदा चौकार येईल.
शिपुत्र साखरे यांच्याकडून नक्कीच रॉयल पाटील यांच्यासाठी मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. धावा संख्या 34 आकड्यावरती. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय ऑन साइडच्या डोक्यावरून सीमा रेखा पार सिक्सर. दरम्यान जर पाहायला गेलं ना, गाणं फार सुंदर वाजवलंय. मागच्या मॅच मधून ना आत्ताच्या मॅच मध्ये बरंच काही शिकण्यासारखं आहे. इथे चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून केला गेला. डिफेक्शनर रिझन कडे बॉल जाईल. बॉल जातोय सीमारेखा पार. येतोय तो आणखी एक दर्जेदार चौकार. गड्यात घालीत रात ही मर्द मराठ्यांची जात. खऱ्या अर्थाने डीजे तुमचं सुद्धा कौतुक करेल, कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर रॉयल ज्यावेळी गोलंदाजीला आले त्याच्यानंतर मात्र पहिल्या 3 बॉलवरती काय दमदार हजेरी त्यांनी लावली, परंतु त्याच्यानंतर जे पुढचे 3 बॉल होते ते नवनाथ मामुनकरसाठी फार इझिली आले. मी तर म्हणेल 3ही मोठे स्ट्रोक नवनाथ मामुनकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. लवजी संघाचं भविष्य आपण पाहतोय वन डाऊनच्या विकेटवरती आलं. मागाचा सामना सुद्धा नवनाथ मामुनकरने आपल्या जीवावरती विजयी पताका झलकावताना दिसून आलेत, परंतु यावेळी संघासाठी ते धावून आलेत. तुषार आता गोलंदाजी मार्कवरती. तुषार पाटीलची गोलंदाजी पाहूया मैदानात, कारण हे शेवटचं षटक या पहिल्या इनिंगचा आपण अनुभवतोय. अगदी क्रिकेट रसिकांनी खचाखच भरलेलं हे मैदान आपण पाहतोय मित्रांनो. प्रत्येकाला या परिसरात या स्पर्धा दरवर्षीप्रमाणे घडल्या जातात आणि एकीकडे आपण पाहतोय यावर्षी रवींद्रदादा भोईर यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा जरूर घडवली गेली. जिल्हा प्रमुख चषक अजूनही बरंच काही बाकी आहे. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावलेली आहे, ती 45 या आकड्यावरती. लेग बायची एक धाव जरूर या बॉलवरती आली आहे. 44 धावा अगोदर 3 षटकांच्या अंती आपण पहिल्या षटकात आल्या 12, द्वितीय षटकात आपण पाहिल्या 17 आणि तृतीय षटकात आपण 15 धावा पहिल्यात. अफलातून बॅटिंग लाईन यावेळी टीम लवजीची आपण अनुभवत आहे. सध्या कैरेट टीमला संकटात घेऊन चाललेले आहेत ते. पंचांचा नो बॉलचा इशारा. बीमरचा मारा जरूर गोलंदाजा तुषारच्या माध्यमातून मैदानात केला जातोय. क्रिकेटचा नियम बरंच काही सांगून देतो. दुसरा बीमर जर आला तर यावेळी मला वाटतंय गोलंदाजाला दंडित केलं जाईल, या तर मग त्याच्यानंतर या गोलंदाजाला या मॅचमध्ये तरी गोलंदाजी करता येणार नाही. नो बॉल. उघडा डोले बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट, कारण जिथे चुकी केली आणि त्या चुकीसाठी बॅट्समनसाठी संधी निर्माण केली गेली आहे. परंतु पाहूया बॅटर आगे स्ट्रायकर एंडवरती नवनाथ मामुनकर. राईट एम राऊंड द विकेट. चांगला फटका. यावेळी फ्री हिटचा फायदा. फलंदाजला मात्र संधी येते. इथे मात्र कोणताही इशारा अति घाईना संकटात जाईल. मी तर म्हणेल इथे ज्यावेळी बोल्ड केला जातो किंवा कॉट घेतली जाते त्यावेळी मात्र फलंदाजासाठी जीवदान तितकंच असतं, परंतु यावेळी रनआउटच्या स्वरूपात परतावं लागलंय ते फलंदाज अल्पेशला. तो रोकणे वादल डोला तो रोकले आग. अरे देव अमचा छत्रपती एकला हिंदू वाघ. चांगला फटका. यावेळी मात्र वाघासारखी झुंज मैदानात जरूर देते. बॉल जाईल यावेळी षटकारात.
दरम्यान जर पाहायला गेलं तर खरोखर एक झुंज पाहतोय, कारण जिथे जर फिल्डरने बॉल जरी सोडला असता तर मला तर वाटतं चौकार झाला असता, परंतु इथे कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर बॉल षटकारात कन्वर्ट झालाय. हा सिक्सर जरूर पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. गळीमध्ये बॉलला ढकलला होतं, परंतु यावेळी एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये, जाऊन पोहोचले 54 आकड्यावरती. 54 धावा, हायेस्ट धावसंख्या. मला वाटते काहीशा 52 धावांचा विजय होता सुरुवातीचा पहिला सामना, त्याच्यानंतर हायेस्ट धावसंख्या आजच्या या स्पर्धेतली पाहायला मिळते. फार चांगला स्ट्रोक यावेळी, बॉल जातोय तो सुद्धा चौकार. बॉल ऑफ दिस इनिंग. या सत्रातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिली इनिंग या मॅचची आपण पाहतोय. कैरे आणि त्याच्या विरोधात टीम लवजी. धावसंख्या आता टोटल जाऊन पोहोचले ती 6 दशके, माफी असावी 58 आकड्यावरती. अर्थातच 58 धावा धावफलकावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती शेवटचा बॉल घेऊन येतोय तो मात्र तुषार. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. चांगला स्ट्रोक, हवाई सपार उंच हवेत बॉल आहे, परंतु इथे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेत बॉल. आणि काय घडलं मैदानात. या 2 धावा कंप्लीट होतील, म्हणजे ज्या अपेक्षा होती ज्या धावा संख्येची, त्या धावा जरूर लवजी टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 60 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठी मात्र 24 बॉल आणि 61 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे आता प्रति षटकाचा तुम्ही विचार करायला गेलं तर 15.25च्या सरासरीने या धावा कुटाव्या लागणारी टीम कैरेला होणार की नाही. दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे आपण जरूर जाऊया. अर्थातच आपण पाहतोय खाणे आंबिवलीवरून आमचे दत्तादादा खाणे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सन्मानित करण्याची विनंती मी प्रदीप भोईर यांना करतो. आदरणीय दत्तादादा खाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. खाणे आंबिवलीच्या स्पर्धा आपण पाहतोय. अचानकचं मैदान आणि ज्या मैदानावरची बऱ्याचशा परिसरातील या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. दत्तादादा खाणे यांना या मंचावरती सन्मानित केलं जात आहे. पहिला दिवस आणि पहिली रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहतोय. डे नाईटची स्पर्धा आहे आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला
तर मला वाटतं या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचले 60 आकड्यावरती. विजयासाठी 61 धावसंख्येची गरज आहे. 61 आपण पाहतोय 15.25च्या सरासरीने या धावा कुटायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आपण पाहतोय. अर्थातच आपण ज्या टोपण नावाने ओळखला जाणारा तेजस बंटी अर्थात गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. लवजी टीमकडून सध्या गोलंदाजी करताना तो दिसेल. आणि सलामीची जोडी मैदानात स्ट्राईकवरती रजत, नॉन स्ट्राईक वरती सागर. मगाचा सामना जर तुम्ही पाहायला गेला तर या दोघांची झुंज मैदानात फार चांगली पाहायला मिळाली. सागर पाटील, रजत पाटील आपण पाहतोय कैरे टीम. अर्थातच एक चांगला दैदिप्यमान सामना होता, परंतु आता इथे लवजी टीमच्या विरोधात बॉलिंग अटॅक करताना फार मोठ्या चुका झाल्याने त्याच्यानंतर फार मोठी फटकेबाजी लवजी टीमची मैदानात पाहायला मिळाली. परंतु आता व्याजासहित वसूल करायच्या हातात हवा होणार की नाही हा सगळा प्रश्न आहे, त्याचं उत्तर जरूर मिळेल. चांगला फटका पॉईंटच्या डोक्यावरून केले गेलेत, परंतु इथे स्वीप करत बॉल जाईल सीमारेखा पार आणि इथे येतोय चौकार. सांभाळा त्याला. बाकी येस, थँक्यू. प्लेयर ओके का? येस. खबरदारी घ्यावी लागते मित्रांनो. आयोजक तितकं सुज्ञ आहेत आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेला तर आपण या ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी घडतात आणि मैदानात असं होतं, त्यामुळे आपली काळजी घेणं फार गरजेचं आहे. खेळ होत राहणार आहे, त्याच्यानंतर आपली शरीराची काळजी फार गरजेची आहे. थंडीचं वातावरण आहे, परंतु त्याच्यातही इतकं तप्त वातावरण मैदानात पाहायला मिळालं. चांगला बॉल राईट हँड ब्लॉकर अफलातून गोलंदाजी पाहायला मिळतीये. अगदी यॉर्कर लेंथ बनवली होती. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर इथे चौकार आला होता बंडीच्या पहिल्या बॉलवरती फलंदाज रजत पाटीलच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझनकडे चेंडूला ट्रॅव्हल केलाय. यावेळी मात्र एक धाव जरुरी. एका धावेच्या मदतीने 3 बॉलचा थरार संपलाय. धावसंख्या 5 या आकड्यावर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका उचलण्याचा प्रयत्न. आता प्रत्येक चेंडूवरती कैरे टीमला विचार करायचा आहे. मोठमोठे स्ट्रोक मैदानात त्यांना घ्यावे लागणार आहेत. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. इथे कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केला जात आहे. आज लवजी टीम तुम्हाला सांभाळायचंय, मी हेच म्हणेल, कारण हा दुसरा झटका जरूर तुम्हाला मिळत होता, परंतु सांभाळून राहा. नाही संदीप, तिथे त्याचा पायच चेंडूवरती पडला, त्या कारणास्तव तो स्किड झाला. थोडे सांभाळून खेळा, थंडी जास्त आहे आणि सर्वांना विनंती करतोय की अशा थंडीमध्ये खेळताना पहिल्यांदा वॉर्मअप करा, ते फार गरजेचं आहे. वॉर्मअप केल्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये उतरा. या दरम्यान आमचे माजी गुणसंख्या लेखक स्पर्धांचे सुजित गुरव आणि केतन भोईर यांचं इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. पार्टी ग्रुपने, फक्त पार्टी ग्रुप ना ट्रॉफीज आपल्याला दिल्यात, खूप खूप आभार त्यांचं.
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न, यावेळी बॉल थांबत नाहीये, बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो आणखी एक चौकार आणि याच चौकाराच्या मदतीने आता मात्र 14 या कड्यावरती. पहा, पहिलं षटक आपण म्हणत होतो, डीजे मास्टर थोडं थांबवेल तुम्हाला, कारण पहिल्या षटकापासून आपण पहिल्या बॉलपासून सांगत होतो की 61 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि अशा वेळी मात्र 15.25च्या सरासरीने तुम्हाला धावा कोटायचे आहेत. तरी पण मी म्हणेल कैरेट टीम सध्या त्या मजबूत स्थितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करत होती, परंतु काहीसा 1.25च्या सरासरीने धावा मागे राहिल्यात. परंतु अजूनही त्या धावांचं जसं मी म्हटलं की व्याजासहित वसुली करावी लागेल, ती होते की नाही हा प्रश्न जरूर आहे. त्याचं उत्तर जरूर या 3 षटकांमध्ये मिळेल. काय काय बरं, तू कुठं ये ना इकडे वरती. त्याला दिली असती ना ही ती. कोण? उकरून. सॅम. सागर असतोय. तो पावला बोलवला आजी के. कुठे तो आजी के वाचा का समय वाचा का ए वाचा इकडे. झोपलंय तुम्ही. जाऊया गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. भावेश सावंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल भावेशचा, राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला स्ट्रोक, हवाई सफर आहे, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि यावेळी मात्र परतावा लागेल. विकेट नंबर 1 बॅक टू डग आउट. सागरच्या पारीचा यावेळी झालाय अंत. जबरदस्त मोठा झटका टीम कैरेला. कमांड इज आहे. प्रतिभचंद्र लेखे व वरदीश्व विश्ववंदिता शहासन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते शिव छत्रपतींना मानाचा मुजरा करूया. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. अर्थातच पहिला झटका सागर पाटीलच्या स्वरूपात टीम करेला. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. अतुल बॅटिंग लाईनवरती जरूर आलेत आणि यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न आगे. अगदी पहिल्या मॅचपासून जसं आम्ही पाहिलं, आमचे 12वे प्रतिनिधी कैरेट टीमच्या आमच्या समूहात जोडले गेलेत, ज्यांचं देवेंद्र. फार कॉन्फिडन्स आहे त्यांना अतुलच्या बॅटिंगवरती, परंतु आता तो कॉन्फिडन्स अतुलने मैदानात उतरवणं अपेक्षित आहे. मगाशी पाहिलं की सत्यात उतरले होते, एक षटकार जरूर त्यांच्या वाटमधून आलाय. इतिहास फार आहे, कारण असं म्हटलं ना की इतिहास वेडी माणसंच घडवतात, परंतु यावेळी अतुलला वेडे पण मैदानात दाखवावं लागेल. चांगला स्ट्रोक, चांगला स्ट्रोक. मी तर म्हणेल यावेळी फार चांगले बॅटिंग लाईन आहे. काय विश्वास आहे, असं टिकणं गरजेचं आहे. मगाशी आपण पाहिलं ते अतुलच्या बॅटमधून कडक फटके आले होते. पहिला फटका षटकारच होता, त्याच्यानंतर मला वाटतं दुसऱ्या फटक्यावरती त्यांना परतावा लागलं होतं. बॅक टू बॅक 3 षटकार जर अतुलने ठोकले तर मात्र दत्तासाहेब काणे यांच्याकडून मात्र 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पाहूया काय घडतं. एक तर आलाय, परंतु हे 3 षटकार लागोपाठ जर आले तर मी तर म्हणे कैरेट टीमची जी अवस्था आहे ती फार चांगल्या परिस्थितीत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला फटका, बॉल जातोय सीमारेखा पार. स्क्रीनला मात्र त्याने धडक दिली आहे. यावेळी जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेत. आज जर म्हणायला गेलं ना तर खरोखर 61 धाबा संख्येचा पल्ला आहे. पहिल्या षटकात धाबा आल्या होत्या त्या मात्र 14, परंतु विचार करायला गेला तर या ठिकाणी जसं मगाशी माहिती पुरवली होती आमच्या 12th मॅनने देवेंद्र, खरोखर तुमचं मी कौतुक करेल, कारण इतका विश्वास आहे, परंतु तो विश्वास मैदानावरती सार्थ ठरवतोय अतुल. कारण बॅक टू बॅक 2 षटकार आले. जर हे 6 षटकार जर आले बॅक टू बॅक तर मला वाटतं तोच पुन्हा इतिहास पाहायला मिळेल का मैदानात. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की ज्याच्या बॅटिंगची एक लेंथ लाईन आपण अनुभवलंय, बॅक टू बॅक 6 सिक्सर ठोकणारा हा
बॅटर आहे, परंतु आता मात्र 2 तर त्याच्या बॅटमधून जरूर आलेत आणि बॅक टू बॅक 6 जर टोकले तर 2000 दत्ता खाणे यांच्याकडून कॅश प्राइज. फटका आगे, परंतु इथे मात्र फटका फसला. आता मात्र परतावा लागतंय अतुल पाटीलला. फार मोठी विकेट मैदानातून निराश पाऊल आणि तंबूच्या आसऱ्याला आता पाहायला मिळणार आहे, कारण इथे यस डी थँक्यू डीजे. नरेंद्र पाटील धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 28 या आकड्यावरती. अजून या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. सेम पद्धती सिच्युएशन आहे, 2 षटकाराने अतुल पाटीलने करामत केली, परंतु दत्ता पाटील यांच्याकडून मात्र आता प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे. दत्ता खाणे 21 स्वरूपातले धावाला एका धावेच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकात अवघ्या 14 होत्या, परंतु इथे आता प्रति षटकाचा विचार करायला गेला तर 14.50 ची सरासरी आले. आता बहुतांशी ज्या लांबणीवरती होता तिथे कंट्रोल करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु आता येणारे 12 बॉल आहेत आणि गरज असेल ती तब्बल 32 धावसंख्येची. रजतसाठी संधी आहे, परंतु आता स्ट्राईक वरती नरेंद्र पाटील आपल्याला जरूर पाहायला मिळतं. परंतु रजत तुमच्या बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी दत्ता खाणे यांच्याकडून 500 रुपये आणि नरेंद्र तुमच्या प्रत्येक षटकाराला 500 आहेत. हे जरा दत्ता खाणे साहेब जरा तफावत आहे पाहायला मिळते. हे 3 षटकारांना 500 आहेत, इकडे यांच्या नरेंद्र यांच्या प्रत्येक षटकाराला 500 आहेत. थोडं गणित काही समीकरण जुळत नाहीये. भावेश आपण पाहतोय ज्याने गोलंदाजी केली, फार चांगली गोलंदाजी मी तर म्हणेल, परंतु इथे थोड्याशा अंशी महागडी सुद्धा म्हणता येईल. परंतु एकीकडे आता 3रं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हवाई सफर आणि इथे प्रयत्न केला गेला. फार चांगला प्रयत्न आहे. सप्रेम गोलंदाजीला आलेत. ज्या सप्रेमने मगाचा सामना आपल्या गोलंदाजीने युटर्न केला होता, तो सप्रेम मात्र मैदानात पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक होता. म्हटलं ना की जसे या अगोदरच्या इनिंगमध्ये तप्त वातावरण पाहायला मिळालं, त्याच्या अगोदरचा सामना सुद्धा ढवलेपाडासाठी तितका शांततामय पाहायला मिळाला. वातावरणातील नमी तुमच्या शरीरात सुद्धा उतरली जाणार. त्याच्यानंतर फार मोठा संघर्ष प्रत्येक फटक्याला तुम्हाला करावा लागतोय. त्याचा परिणाम आता मात्र पहा काय होतं. हेच कारण असतं आयोजक म्हणतात डे नाईट ठेवायच्या, कमीत कमी 8ला संपल्या पाहिजेत, परंतु इथे आमचे 2 राव असतात. सकाळच्या 8 वाजायला फायनल येते. मग डॉट बॉलची संगता आपण पाहतोय. सप्रेम गोलंदाजी मार्कवरती आहेत. येणारे 10 बॉल आणि 30 धाव संख्येची गरज आहे. सामना पुन्हा एकदा तशाच परिस्थितीत पाहायला मिळतोय जिथे ढवलेपाडा आणि कडाव यांच्या विरोधात ही मॅच होती. लो स्कोरिंग होती, परंतु इथे एक धाव जरूर चिकी सिंगल पाहायला मिळेल. पंचांचा वाईडचा इशारा म्हणजे वाईड +1 अशा 2 धावा या धावफलकावरती जरूर येत आहेत. जसं म्हणायला गेलं ना तर या आता उरलेल्या दर्दी प्रेक्षक वर्गाचं मनाचं खरोखर कौतुक करावं लागेल, कारण दत्ता खाणे रजत पाटील यांच्यासाठी 3 षटकारांना 1000 रुपयांचं कॅश प्राइज. चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय. बॉल जाईल 4 धाब्यांसाठी चौकार
अगदी जर पाहायला गेलं ना तर आमचे सध्या पाहतोय आपण इथे करणं फार कठीण असतं, परंतु असं म्हटलं जातं ना बोलणं सोपं आहे परंतु मैदानात करणं कठीण आहे. आणि तशीच परिस्थिती सध्या मैदानात आहे. आमचं काय उचलली जीभ लावली टाळ्याला, परंतु इथं मैदानात काय होतंय, परंतु आता आम्हाला सुद्धा तितकीच भीती वाटायला लागली, कारण आता इतकी कडाक्याची थंडी आहे. असं वाटतंय की हिमालय पूर्णपणे आपल्याकडेच अवतरले का काय असो. परंतु खेळाडूंची सुद्धा दाद द्यावी लागेल. असल्या थंडी कडाक्याच्या थंडीत सुद्धा मात्र मैदानावरती ते टिकून आहेत. संघर्ष जरूर चालू आहे. 9 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज आहे. मॅचमध्ये टर्न जरूर पाहायला मिळतोय. मगाचा सामना मी म्हटलं तरी की वाघासारखी झुंज द्यायची होती. सोहम जो डवलेपाडाचा बॅटर होता त्याने त्या मॅचला इन सुद्धा केला, परंतु शेवटच्या क्षणी त्याची बॅट मात्र तलपली नाही आणि त्याच्यानंतर डवलेपाडा टीमला या स्पर्धेतून आउट व्हावं लागलं. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न आणि गुंगारा यावेळी जरूर पाहायला मिळतोय. 4 धावा येतील. अगदी क्षेत्ररक्षकाला फसवलं. नशिबाची साथ सध्या मिळेल बॅटरच्या बाबतीत आहे, कारण इथे अजूनही संधी आहे आणि या संधीचं सोनं करावं लागणार. येणारे 8 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे. अगदी आपण पाहतोय आता धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 41 या आकड्यावरती. क्रिकेटमध्ये जसं आपण पाहिलं मगाशी अजिंक्य भुवड सर सुद्धा बोलले की मैदानात काय कधी घडेल माहीत नाही, कारण आम्ही नेहमी म्हणतो शॅमिलियन सरडा आणि त्याच्याबरोबर इंद्रधनू यांना जितके रंग पाहायला मिळत नाही तितके रंग क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल पडेल तोपर्यंत सांगू शकत नाही की कोणती टीम जिंकली आणि कोणती टीम हारली. दरम्यान समोरची जी गाडीची लाईट लागले, विनंती आपण त्या बंद कराव्या. यस, धन्यवाद सर तुमचं. अगदी आमच्या विनंतीला मान देऊन लाईट्स बंद केल्यात. परंतु जाऊया आता मैदानात. सप्रेम चांगला फटका उचलण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र एक धाव कंप्लीट. सोपं नसतं खरं म्हणायला गेलं तर. मी सप्रेमला बऱ्याचदा अनुभवलाय. लवजी टीमचा हा गोलंदाज आहे, परंतु या गोलंदाजावरती मोठी प्रहार करणे हे सोपं नाही आहे. कारण अद्यापर्यंत जर पाहायला गेलं तर 2 चौकार जे आलेत ना ते मी तर म्हणेल फिल्डरच्या चुकीमुळे दोन्ही चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. सप्रेम सहजासहजी मोठा फटका कधीही मैदानात देत नाही, सहजासहजी तरी नाही, परंतु यावेळी या सामन्याला त्याने खिलवून ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी मी म्हणेल. आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड बॉल आणि या वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस. धावफलक जाऊन पोहोचलाय 43 आकड्यावरती. येणारे 7 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. अगदी कुशलता पाहायला मिळते आहे. फार मोठा निर्णायक बॉल आहे, कारण एकीकडे आपण अनुभवलं तर जेव्हा 3री ओव्हर चालू होती आणि 3ऱ्या ओव्हरमध्ये नीतू मालीचा बॉल फार निर्णायक ठरला. अगोदरचा सामना फार म्हणजे शिवशक्ती कडावच्या विजयाला कारणीभूत ठरणार तो बॉल होता. पुन्हा एकदा ती चुकी. प्रेशर क्रिकेट. सप्रेम फार जिकरीने गोलंदाजी जरूर केली, परंतु शेवटच्या क्षणाला होणाऱ्या या चुका तुम्हाला बॅकफुटवरती जरूर घेऊन जात आहेत, कारण सामन्यात केल्या जाणाऱ्या चुका अगदी पराभवाला कारणीभूत ठरू शकतात. कारण मला माहिती की पहिला सामना जेव्हा झाला कडावच्या विरोधात, जिथे एक कॅच ड्रॉप झाली होती कल्पेश सालुंगीची आणि त्याच्यानंतर त्या 2 श्रीपती बाबा उमरवली आणि त्यावेळी 2 ज्या रन आल्या ना त्याच त्यांच्या पराभवाला शेवटला कारणीभूत जरूर ठरल्या होत्या. म्हणजे तिथे कॅच पकडली असती तर त्या 2 धावा शिवशक्ती कडावच्या खात्यात जमा सुद्धा झाल्या नसत्या. हा क्रिकेट आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा वाईट. आतापर्यंत वाईटची हॅट्रिक जरूर. सप्रेम. प्रेशर क्रिकेट. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 45 आकड्यावरती. आता मात्र येणारे 7 बॉल आणि 7 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 61 धावसंख्येचं टार्गेट आहे, परंतु आता तोच आकडा उलटा आहे. यावेळी जर पाहायला गेलं तर तोच आकडा उलटा आहे. चांगला फटका. यावेळी बॉल जातोय आउट ऑफ दी पार्क. इट इज बिग 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 सिक्सर. काय केलं सप्रेम. अगोदर मी तर म्हणालो होतो ना
डीजे मास्टर तुम्हाला जरूर थांबवेल. हा षटकार जरूर आलाय. या षटकाराला कारणीभूत सप्रेम तुमची गोलंदाजी जरूर मी म्हणेल, कारण इथून कैरे टीमच्या प्रत्येक खेळाडूकडून एकच आवाज होत होता. सो प्लीज कैरे टीम डगआउट. कैरे टीम आपण डगआउट मध्ये बसा. विनंती आपणास. तुमच्यापर्यंत पाणी जरूर पोहोचेल. आणि सध्या जर मी तेच म्हटलं होतं की जसं बैलगाडा शर्यतींमध्ये आता नाही लावत, पहिले पराण्या लावायच्या की बाबा चला, परंतु यावेळी प्रत्येक प्लेअर आहे ना कैरे टीमचा या दोनही बॅटरला पराण्या लावत होता. कमीत कमी एक सिक्सर त्याच्यावरती सप्रेम 9 धावा तुम्ही खर्च केलात एका बॉलवरती. 3 वाईट आणि त्याच्यानंतर आला सिक्सर. फार मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. मी तर म्हणेल षटकार जरूर येऊ द्या, परंतु ते व्हाईट बॉल जे फेकलेत ना ते लवजी टीमला फार त्रासदायक ठरू शकतात. दरम्यान जर पाहायला गेलं तर चला टायमिंग मात्र वाचवायचंय. विनंती असेल टीम मीटिंग नकोय. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती मात्र आता 10 धावसंख्येची. सामना कुठेही गेलेला नाही मित्रांनो. सेम परिस्थितीत सामना आहे. मगाशी तशीच परिस्थिती होती शिवशक्ती कडाव आणि ढवळेपाडाची. वारंवार तोच सामना पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळतोय. आता मात्र मैदानात आहे कैरे टीम आणि त्याच्या विरोधात लवजी टीम. काय घडलंय मैदानात खरं म्हणायला गेलं तर सामना होता कुठे आणि आलाय कुठे. रजत पाटील बॅक टू बॅक 2 षटकार जर ठोकले तर दत्ता काणे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. दत्ता काणे सर कॅश घेऊन आलेत की एटीएमचं पिनकोड घेऊन आलेत मला माहित नाही, परंतु सध्या हे पिनकोड असू द्या किंवा कॅश असू द्या कैरे टीम साठी मात्र लाभदायकच आहे. नरेश साठी 500 लागूची ती काउंटिंग होईल, ती चालूच आहे, ती तुम्हाला एकदम आकडा दिला जाईल. मगाशी जसं आमच्या राकेश सरांनी सोनू भोपतराव यांना आकडा चिकटवला ना तसा तो आकडा तुमच्याकडे जरूर येईल. त्या बाबतीत आम्ही सुज्ञ आहेत. आम्ही मग तशा बाबतीत मान्यवरांना सोडत नाही. चला हिमांशू गोलंदाजी मार्क वरती आहेत. काहीसा बदल सध्या मैदानात जरूर पाहायला मिळतोय. काहीसा बदल मैदानात जरूर पाहायला मिळतोय. मगाच्या सामन्यात विक्रांत होते गोलंदाजी मार्क वरती 14 षटक घेऊन, परंतु आता हिमांशूच्या हातात अल्पेश आणि संदेशने जबाबदारी सोपवली आहे. अगदी बॉल चांगला आपण पाहतोय. आता 5 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती हृदयाची ठोके वाढवणारी मॅच आहे मित्रांनो. जिंकलं कोण हारलं कोण याच्यापेक्षा तमाम क्रीडा रसिकांना जो आनंद मिळतोय ना तो फार चांगला आहे. उचलण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी ने मात्र डायरेक्ट पाहायला मिळाला आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. ऐन मोक्याच्या वेळी वाजली जाते घंटा. षटकाराची वसुली जरूर तुमच्या बॅटमधून झाली होती, परंतु तो षटकार तुम्ही कसा वसूल केला होता. मगाशी ज्यावेळी फिल्डिंग करताना ज्यावेळी कॅच ड्रॉप झाली तो चौकारात षटकार कन्वर्ट झाला होता, परंतु आता त्याची जशी वसुली करायची होती परंतु ऐन मुक्याच्या वेळी यावेळी रनआउटच्या स्वरूपात तुम्हाला परतावं लागलाय. संघर्ष जरूर पाहायला मिळतोय, परंतु यावेळी अजूनही कैरे टीमच्या हातात सुद्धा मॅच आहे आणि त्याच्यानंतर लवजी टीमच्या सुद्धा हातात मॅच पाहायला मिळते. जिंकलं कोण हारलं कोण याच्यापेक्षा
मजा फार या मॅचमध्ये येते. प्रेक्षकांना अशाच मॅचची आवड आहे खरं म्हणायला गेलं तर क्रिकेटमध्ये. आणि हे दर्दी वेडे प्रेक्षक सध्या मैदानावरती आपण पाहतोय, क्रिकेटचे वेडे आहेत. अगदी चांगला बॉल, काय गोलंदाजी केली आहे पहा. मी मगाशीच म्हटलं की पहिल्या सामन्यामध्ये ज्यावेळी लवजी टीमने अस्त्र वापरलं होतं शेवटच्या षटकातलं ते म्हणजे विक्रांतचं, ते आसरुडीच्या विरोधात. परंतु यावेळी आता मात्र कैरे टीमच्या विरोधात हिमांशूला मैदानात उतरवावं लागलं आणि त्याच्यानंतर फार चांगली गोलंदाजी. फटका उचलण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र एकच धाव येईल. फार मोठी मॅच, अगदी मॅचला आता 2 बॉल आणि 9ची गरज आहे. या मॅचला अगदी जवळपास घेऊन आले होते तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या षटकाराने. परंतु आता या मॅचमध्ये पुन्हा एकदा बाजी मारली जाते ती लवजी टीम कडून. परंतु पाहूया अजूनही बरंच काय, अनसर्टनिटी ऑफ क्रिकेट अनुभवतोय आपण, अनिश्चितता भरलेला खेळ. अर्थातच शिवशक्ती कडाव संघाची टीम टीमला विनंती, चला आपण या शिवशक्ती कडाव संपूर्ण संघ चला आपण व्यासपीठाच्या बाजूने या. इथे आले विकेट. अर्थातच आता मात्र सामना संपूर्णपणे खिशात टाकलाय, कारण सप्रेमने जशी शेवटच्या बॉलवरती चुकी केली ती चुकी आता मैदानात होईल की नाही अपेक्षा फोल आहे. खरं म्हणायला गेलं तर मगाच्या सप्रेमवरती जो प्रेशर होता ना तो फार मोठा होता. परंतु इथे सध्या या प्रेशरमधून बाहेर आहे लवजी टीम. काय सामना रंगलाय, संपूर्ण मेहनत होती ती. बॅटर आपण अनुभवलं होतं ज्याच्या बॅटमधून 19 धावा आल्या, संदेश त्याच्यानंतर, आणि नवनाथ मामुनकरच्या बॅटमधून 22 धावा, तर अल्पितच्या 10. तर एकीकडे आपण पाहतो हिमांशूच्या बॅटमधून एक चौकाराच्या मदतीने 6 धावा आल्या होत्या. परंतु याच धावा या फार मोठ्या कारणीभूत ठरल्या त्या या विजयासाठी. परंतु हा सामना क्लोज होता, त्याला ओपन केला गेलाय ते मात्र 5व्या बॉलवरती या 4थ्या षटकातल्या. आता 1 बॉल आणि गरज असेल ती मात्र 9 धावसंख्येची. 1 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. अगदी न्यू बॅटर रॉयल पाटील. फटका उचलण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी बाळक म्हणावी लागेल टीम कैरे. आणि त्याच्यानंतर विजयी झालेली टीम लवजी, आपल्या मनापासून अभिनंदन. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन चला प्लीज या टॉस करण्यासाठी. आणि मी विनंती करेल आमचे नरेंद्र पाटील ज्यांनी कॅशसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज लावलं होतं, दत्ता खाणे साहेब, चालेल तुम्ही नरेंद्र पाटीलला जीपे करा. आणि त्याच्यानंतर शिपुत्र साखरे यांच्याकडून रॉयलच्या बॉलिंगसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज होता. या आपण त्वरित रॉयल आपलं 500 रुपयांचं कॅश प्राईज घेण्यासाठी